ओम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। मासिक प्रवचनमालेचा आपला विषय आहे स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग आणि श्रीमद भगवद्गीता यांचं चिंतन. आपण बघतो आहोत की स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाचे 8 अध्याय आहेत आणि भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. तर 18 अध्यायात जो भाव आहे किंवा गीतेचं जे सार आहे ते आपल्याला या 8 अध्यायामध्ये मिळतं. भगवद्गीता एक असामान्य ग्रंथ आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात जगामध्ये या ग्रंथाला तोड नाही आहे, म्हणजे या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाही आहे. नाही, अर्थात यामध्ये असाही अर्थ आपल्याला घ्यावा लागेल. अध्यात्मविद्या विद्यानाम, गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण म्हणतात ही सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ आहे. कारण विद्या बऱ्याच आहेत, विद्या शाखा पण बऱ्याच आहेत. म्हणजे आपल्याला त्याची गणती पण नाही करता येणार, इतक्या प्रकारच्या विद्या आहेत. मुख्य विद्या त्याच्या अंतर्गत आणखी असंख्य विद्या आहेत. पण त्यातली सर्वात महत्त्वाची विद्या कोणती नाही, ती म्हणजे अध्यात्मविद्या. आणखी पण असं म्हटलं जातं विद्या तीच जी आपल्याला मुक्त करते. आणि सा विद्या या विमुक्तये, विद्या तीच जी आपल्याला मुक्त करते किंवा मुक्तीकडे नेते, तीच विद्या. आणि तसं बघितलं तर प्रत्येक विद्याच आपल्याला मुक्तीकडे नेते. जसं आपण आत्ताच म्हटलं की असंख्य शाखा आहेत, विद्याशाखा आहेत, ब्रँचेस ऑफ नॉलेज. आणि ते सगळ्याच विद्या आपल्याला अगदी मुक्तीकडे नेते. म्हणजे आता गुन्हा करणं की आपण खिसे कापू म्हणू, किंवा आजकाल नवीन आहे सायबर क्राईम्स आहेत की नाही, हे कशाला होतात? ते क्राईम्सच आहे ना, गुन्हाच आहे तो. मग तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर तो का आहे? याचं कारण आहे की जे ते करतात त्यांच्या दृष्टीने तो महत्त्वाची विद्या आहे. आणि त्याचा उद्देश असतो कोणता ना कोणता अभाव दूर होणं. म्हणजे तुम्ही अभावाने बंधनात सापडता. जर कोणत्याही गोष्टीचा अभाव असेल तर त्या तुम्ही ते रिस्ट्रिक्ट होऊन जाता. तुमची वाटचाल थोडी थबकते किंवा थांबते. अभाव दूर झाला, समजा तुम्ही रस्त्याने जात आहात, तुमच्या कारमध्ये तुम्ही प्रवास करत आहात आणि ते सगळं ठीक चाललेलं आहे, पण मध्येच त्यातलं इंधन संपलं, म्हणजे इंधनाचा अभाव झाला. मग काय झालं? गाडी थांबली, जागच्या जागीच ती थांबली. मग तुम्ही कुठून तरी शोधता, त्यात भरता आणि मग त्या गाडीतला जो अभाव दूर होतो आणि मग ती गाडी पुन्हा आपल्या मार्गाला लागते. अभावामुळे आपण बंधनात पडतो, अभावामुळे मुक्त होतो. अभाव संपला की आपण मुक्त होतो. याचा अर्थ काय? कोणत्या ना कोणत्या प्रकारे अभाव दूर झाला की आपण मुक्त होतो, परंतु पुन्हा बंधनात पडतो.
नाही, आपल्या जीवनामध्ये, समाजामध्ये, जगामध्ये, मानवमात्रामध्ये अभाव खूप असतात. त्यालाच पारिभाषिक शब्दामध्ये इच्छा म्हणतात, आकांक्षा म्हणतात, वासना म्हणतात की नाही, होप्स, ॲस्पिरेशन्स, डिझायर्स. या सगळ्या गोष्टी काय का असतात माणसामध्ये, हे प्रमुख आहे बघा. भगवान बुद्धांनी तेच म्हटलं आहे. त्याला दुःखाचं कारण काय आहे, त्यांनी तपश्चर्या केली, बरं चिंतन केलं आणि शोधून काढलं. या जगामध्ये भरपूर दुःख आहे. ते म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात, दुःखांना जणू काही ऊत आलेला आहे. नाही, जसं दूध उतू जातं ना, तसं ओव्हरफ्लो होत आहे दूध, दुःख. त्याचं एक कारण जगच दुःखपूर्ण आहे, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु याचं कारण काय आहे, याचा शोध भगवान बुद्धांनी लावला. मी विचार केला, चिंतन केलं की नाही. आणखी एक म्हणजे आपण काही चिंतन वगैरे करत नाही की नाही. आपण काही चिंतन करायला श्रवण पाहिजे, अध्ययन पाहिजे, पठन पाहिजे. म्हणजे मन जे आहे, आपण हा जो कर्माचं रहस्य आहे आपण जे बघत होतो त्याचं हेच आहे. मी सगळेच लोक श्रवण मनन निधिध्यासन का करत नाही, करतात. असं कोण आहे बरं श्रवण मनन निधिध्यासन करत नाही? करतात, करतात, खूप करतात, पण त्याला काही दिशा नसतं आणि त्याला काही गंतव्य नसतं. आपलं विचार करणं हे कशासाठी करतो आहे, कुठे घेऊन जाईल आपल्याला शेवटी, याचं काही आपल्याकडे काहीच मोजमाप नसतं म्हणा, किंवा ते अगदी स्वैरभैर असतं. त्याला मोजकेपणा नसतो, नीटनेटकेपणा नसतो, विस्कळीत असतं. इथे म्हणजे प्रत्येक गोष्ट फिक्स्ड आहे, डेफिनेट आहे, सर्टन आहे, कारण ते शास्त्र आहे. शास्त्रामध्ये कोणतंही शास्त्र असो, त्यामध्ये प्रत्येक गोष्ट कशी निश्चित असते. अशी म्हणजे अशीच. जसं गणितशास्त्रामध्ये 5 आणि 5 म्हणजे 10च होतील आहे, कारण त्याला म्हणून त्याला एक्झॅक्ट सायन्स म्हणतात. नाही, या विज्ञानाला एक्झॅक्ट सायन्सेस म्हणतात. एक्झॅक्ट म्हणजे जसं आहे तंतोतंत, त्यात इकडे तिकडे नाही होणार, जसं आहे तसंच. त्याच दृष्टीने अध्यात्मशास्त्रसुद्धा तंतोतंत आहे, एक्झॅक्ट आहे, तंतोतंत. म्हणजे जितकं तुम्ही शिखराकडे जाल अध्यात्मशास्त्राच्या, तितकं त्याचा तंतोपणा येईल आहे, तंतोतंतपणा येईल आहे, कारण ते एक्झॅक्ट होत जातं, हळूहळू एक्झॅक्ट होत जातं. शिखराकडे जसं जातं तसं ते नेमकं मोजकं होत जातं. त्यातला अगळपगळपणा हा कमी कमी होत जातो. अध्यात्मशास्त्राचं ते वैशिष्ट्य आहे. आणि तो अभाव दूर करतो. आणि अभाव म्हणजे इथे आपण गेल्या वेळेस अतएव ज्याने आपल्याला आध्यात्मिक बल लाभेल तोच सर्वश्रेष्ठ उपकार होय. कोणता, कशाने बल लागतं स्वामींना आपण बघितलं सगळं गेल्यावेळी, किंवा आपण ते वाक्य वाचलं. फार काय, पण माणसाच्या ठायी आध्यात्मिक बल निर्माण होत नाही तोवर त्याचे भौतिक अभाव देखील चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकत नसतात. थोडक्यात आपल्याला विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही, कारण कोणाला काही असो की नसो, प्रत्येकाला भौतिक अभाव मात्र दूर व्हायलाच पाहिजे. शरीर आहे, मग आपल्याला पोट आहे, मग त्याच्यामध्ये पोटामध्ये ते चयापचयाची प्रक्रिया असते, त्याला आपण मेटाबॉलॉजी म्हणतो. आणि ती चयापचयाची प्रक्रिया चालत असते. आपल्याला ऊर्जा हवी असते, एनर्जी हवी असते, शक्ती हवी असते, शारीरिक शक्ती अर्थाने. आणि ते त्याच्यात मानसिक आणि आलं, कारण त्याशिवाय आपलं मेंदू काम करत नाही, मन काम करत नाही. परंतु या सर्वांसाठी आपल्या पोटात इंधन जाणं, अन्न जाणं आवश्यक असतं. इंधन गेलं नाही तर आपली ही सगळी जी शारीरिक यंत्र आहे हे सगळं काय होईल आहे, धीमं होईल आहे आणि हळूहळू ठप्प होईल आहे नाही, आणि संपूर्णपणे ते निकामी होईल आहे. त्याला आपण मृत्यू म्हणतो.
तर इथे स्वामीजींनी हा मुद्दा मांडलेला आहे की जो फार महत्त्वाचा सगळ्यांसाठी आहे, 100% लोकांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मी अशासाठी म्हणतो की लोकांच्या मनामध्ये हा एक मोठा असतो, विषय असतो किंवा मोठा मुद्दा असतो की ठीक आहे तुम्ही म्हणता अध्यात्म वगैरे ठीक आहे, पण आम्हाला नको आहे, आम्हाला त्याची गरज वाटत नाही आहे. कारण काय, आम्हाला त्याचा अभावच जाणवत नाही आहे. तुम्हाला अभावच जाणवत नसेल तर मग त्याची गरजच नाही आहे की नाही. समजा आपण असं म्हणू की कोणाला भूकच लागत नाही आहे, उदाहरण घेऊ आपण की नाही. कोणाला भूकच लागत नाही, एखादा क्ष व्यक्ती आहे त्याला भूकच लागत नाही आहे, आणि त्याला भूकच लागत नाही जेवणारच नाही तो. जसं आता थोडंसं वेगळं उदाहरण आहे की माणसाचं वय जसं त्याची अन्नाची गरज कमी कमी होत जाते, आणि शेवटी तर की नाही त्याला अन्न नकोच वाटतं, खाण्याची इच्छाच होत नाही की नाही. लोक आग्रह करून करून जातात, खाल्लं तर तुमच्यात एनर्जी येईल आहे, बल येईल आहे की नाही, म्हणजे शारीरिक बल येईल आहे. आणि मग ती यंत्रणा तुमची जी आहे, शरीर यंत्र आहे ते, किंवा गीतेमध्ये म्हटलं आहे शरीर यात्रा म्हटलेलं आहे, तुमची यात्रा चालू राहील आहे. प्रवास, यात्रा म्हणजे प्रवास की नाही. गाडीतलं इंधन संपलं की प्रवास थबकला. मग बाकीचे लोक आग्रह करून करून काहीतरी खावं, काहीतरी खरं, 1 चमचा खा, 2 चमचे कसं ते करून, पाणी प्या 1 चमचा असं करून करतात. पण त्या माणसाला मात्र ते खाणं नकोसं होतं, त्याला नाही पाहिजे. याचं कारण काय आहे आता, कारण ते शरीर हळूहळू काम करणं बंद करत आहे. म्हणून त्याला म्हटलं शरीर यात्रा जर चालू राहायची असेल, च अपि ते न प्रसिद्धेद कर्मणा. जर तुम्ही शरीर यात्रा चालू राहायची असेल, प्रवास चालू राहायचा असेल, तर तुम्हाला अभाव दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे, सतत हालचाल करायला पाहिजे. त्यालाच आपण कर्म म्हणतो. म्हणजे अगदी श्वास घेणं हे कर्म आहे, लक्षात घ्या. गीतेमध्ये पश्यन शृण्वन पशन स्पृशन जुग्रन अश्नन गच्छन स्वपन स्वसन प्रलपन विसृजन गुणन उन्मिशन निमिशन नपी. अपी म्हणजे सुद्धा, उन्मिशन म्हणजे डोळे उघडणं, निमिशन म्हणजे झाकणं. डोळ्यांची उघड झाप ही सुद्धा कर्म आहे. कारण काय आहे की ते इंद्रियांची क्रिया आहे ना. डोळ्यांची उघड ते कामाची गोष्ट आहे ना. डोळ्यांची उघड झाप ही कामाची गोष्ट आहे की नाही. डोळ्याचं उघड झाप होतच नाही, हे प्रॉब्लेम आहे, रोग आहे हा रोग आहे, डिसीज आहे. मग ते काहीतरी क्लिप लावतात आणि तशी पापणी अशी वरती धरून ठेवतात, कारण ती पापणी आपोआप पडते. आपली काय होते, आपल्या ती क्रिया आहे, आपोआप उघडते आणि आपोआप बंद होते आपले डोळे. पण तसे आपोआप जेव्हा उघडत नाही मग ते आणि ते धरून ठेवावं लागतात. आजकाल त्या सगळ्या सोयी आहेत, सगळे शास्त्र आहेत. अडचण आहे पण आहे, काहीतरी उपाय आहे. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद अकर्मणः. काही नाही केलं तर हळूहळू गोष्ट थांबते. तुमचा प्रवास थांबतो, आणि जोपर्यंत प्रवास चालू आहे तोपर्यंतच काहीतरी घडण्याची आपल्याला संभाव्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. गोष्ट चालू नाही मग सगळं संपलं, मग ती कुठेच काही शक्यता समाप्त झाली, ती पोटेन्शियालिटी थबकली, सामनी. आता त्याच्या पुढे काहीच नाही आहे. तिथे काय डेड एंड आहे तो, मग त्याला डेड एंड म्हणतात. तिथे पुढे एंड आहे म्हणजे डेड आहे म्हणजे पुढे काहीच नाही आहे, प्रवासच नाही आहे, स्टॉप, फुल स्टॉप. तिथे मोठा बोर्ड लावला असतो डेड एंड, एंड म्हणून, जाऊ नका पुढे, धोका आहे. म्हणून स्वामी म्हणतात आपल्याला गीता पुन्हा पुन्हा उपदेश देते, आपण अविरत कर्म केले पाहिजे, न थांबता. अविरत म्हणजे न थांबता, न थबकता कर्म केले पाहिजे. कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं. अर्जुना, म्हणून तू, काही पुष्कळसे श्लोक भगवद्गीतेमध्ये डायरेक्टली अर्जुनासाठी आहे, त्याच्यासाठी, आणि बाकीच्या सगळे कॉमनसाठी. कारण शास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र आहे, तत्त्वज्ञान आहे, सगळ्यांनाच लागू होतं. नरः मानवः जनाः वगैरे सामान्य शब्द आहे. पण काही काही अर्जुनाला डायरेक्टली आहे की नाही.
तुझा अधिकार कर्मामध्येच आहे. म्हणजे अर्जुनाला डायरेक्ट आहे ते. महाफलेषु कदाचन ते अर्जुनासाठी डायरेक्ट आहे. तसं इथे कुरु कर्म तस्मात अर्जुना म्हणून तू कुरु कर मग कसं मला काही करायची इच्छा होत नाही आहे. आता इथे हा जो विषय आहे 3 आहेत आपल्यापाशी सत्व रज तम. तमोगुण अशी गोष्ट आहे की तुम्हाला उत्साहच नाही करायची, आळस आहे. निद्रा आलस्य गीता म्हणते तो तमोगुणाचे लक्षण आहे. तमोगुणाचे सगळं भरपूर वचन इथे आहे. सत्व रजतम किंबहुना गीतेचा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. प्रकृतीचे गुण, प्रकृतीचे गुण त्रिगुण हे फार महत्त्वाचे विषय आहे. आणि ते संपूर्ण गीताभर 18 अध्यायामध्ये तुम्हाला दिसतील. फारच महत्त्वाचा आहे. तो सांख्यशास्त्र आहे, सांख्यदर्शन आहे ते. पण वेदांताला सांख्याचं काही वावडं नाही आहे. सगळंच घेतलं आहे. वेदांताला कशाचंच वावडं नाही. योगशास्त्र पण घेतलं आहे. 6वा अध्याय पूर्ण पतंजली योग आहे. आणि सर्वसमावेशक हा भगवद्गीता आहे. सगळे षाडज रचना आहे त्याच्यामध्ये. सगळेच आहे. कशाचं वावडं नाही आहे. कारण काय, ओपन डोर्स आर ओपन, विंडोज आर ओपन. आमचं हृदयाचे दरवाजे खिडक्या उघडे, आम्हाला कशाचंच वावडं नाही आहे. हां, फक्त त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो आम्ही घेतो आहे की नाही. जो आमच्या ह्याच्यात बसत नाही थोडंसं त्याला बाजूला ठेवतो. आम्ही त्याला नाकारत नाही आहे. तो वाईट म्हणत नाही आहे, त्याज्य म्हणत नाही आहे की नाही. तो महत्त्वाचा आहे. पण तुम्हाला खूप जेव्हा शिखर गाठायचं आहे तेव्हा काही काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात की नाही. कारण त्या ओझं होतात की नाही. एक ओझं जे कमी करावं लागतं तसं त्या गोष्टी थोड्याशा भारभूत होतात. खाली काही प्रॉब्लेम नाही. जसं आताच झालं की तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसले की नाही, मग तुम्हाला वजन आणखी कमी करावं लागतं. म्हणजे 5 किलो चालावं आहे तिथे की नाही. विमानामध्ये 25 किंवा 30 किलो आहे. ट्रेनमध्ये तुम्हाला 50 किलो. तुमचाच क्लास जे असेल तर आणखी असेल. ट्रकमध्ये तर काही विचारूच नका, किती नेऊ शकता. म्हणजे ते तुमचं हळूहळू जिथे तितकं तुम्ही वर जाल तितकं तुम्हाला ते वजन कमी करावं लागतं. त्यामुळे इथे कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं. मग तुमची प्रेरणा म्हणजे पूर्वतरं कृतं. अरे बघा, त्या लोकांनी तुझ्या आधी जे लोक होऊन गेले, तू एकटा थोडंच आहे की या जगामध्ये, किंवा आत्ताच आहे तुझ्यानंतर कोणीच नाही ना आधी कोणीच नव्हतं असं नाही आहे. पूर्वतरं, तुझ्या आधी बरेच आहेत की. त्यांच्याकडे बघ ना. हे फार महत्त्वाचं मोटिवेशन आहे बघा. फार मोठं मोटिवेशन आहे. कारण आपल्याला मोटिवेशनची गरज असते, प्रेरणेची गरज असते, त्यासाठी बलाची गरज असते. तर बलाचा विषय आहे स्ट्रेंथ इज लाईफ की नाही. बल नसेल तर सगळंच थंड होऊन जातं की नाही. म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट शक्ती. मग ती कोणती शक्ती, शारीरिक असो, मानसिक असो, बौद्धिक असो, चारित्रिक असो किंवा आध्यात्मिक असो, आर्थिक बल असो, सगळे बल किंवा सामरिक बळ असो. एक नाही, आता भारताचं सामरिक बळ थोडंसं बऱ्यापैकी ठीक आहे. आता आपण थोडेसे काय कोणाला हे करू शकतो, या आम्ही आहोत, बायावर करतो आहोत, 2 हात करू शकतो आपण कोणालाही. कारण काय आहे, सामरिक बळ. आणि दुसरी म्हणजे आर्थिक बळ. ह्या 2 गोष्टी राष्ट्रापाशी असतील तर काय त्याच्यामध्ये हिंमत आहे, धाडस आहे, रिस्क घेण्याची त्याची तयारी आहे. हे कशावर असतं, काहीच नाही. तुम्ही कसली रिस्क घेणार. मग पांढरा झेंडा तुम्हाला उभा करावा लागतो की नाही, शांतीचा की नाही. आणि ते काही बरोबर नाही आहे. अर्जुन तेच करत होता की नाही. ते चूक आहे ते की नाही. म्हणजे बलसंपादन करा. बलसंपादन केलं तरच तुम्ही माणूस आहात, नाही तर कसे माणूस स्वामीजी म्हणतात की नाही. ते बलसंपादन करायला पाहिजे की नाही. आणि मग तिथे किंतु परंतु करू नका की नाही. त्यात कुठे काही मध्ये आणू नका. स्ट्रेट आहे ते सगळं, स्पष्ट आहे की नाही. यांनी असं म्हटलं आहे, त्यांनी तसं म्हटलं आहे, अमुक झालं आहे, तर मग नो 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 की नाही. गीता हा संपूर्ण ग्रंथ आहे, संपूर्ण शास्त्र ग्रंथ आहे. सर्वशास्त्रमयी गीता नाही. गीता हे सर्व शास्त्रांचं सार आहे की नाही. इथं किंतुपर्यंत पण नाही आहे. असंही काय, अहिंसा आहे, पण अहिंसा म्हणजे गीतेतली हिंसा आहे. वैदिक सनातन धर्माची अहिंसा आहे ती. अहिंसा सगळ्यात मोठा धर्म आहे, परमधर्म आहे, सर्वश्रेष्ठ धर्म आहे. परंतु हिंसा केल्याशिवाय अहिंसा होत नाही की नाही. तुम्ही जितकं हिंसेपासून पळाल तितकी अहिंसा जास्ती होईल आहे. हा म्हणून वेदांमध्ये तेच म्हटलं आहे, हिंसा कराल, अहिंसा करायचं आधी हिंसा करा, नाही तर तुमच्या हिंसेला काही अर्थ नाही आहे. जी हिंसा होईल आहे
तुम्ही जर अहिंसेचं चुकीच्या पद्धतीने पालन केलं, म्हणजे मी एक सिद्धांत म्हणून सांगतो, कारण अहिंसा महाहिंसे म्हटलंच आहे वेदांमध्ये, हिंसा करू नका. कोणतं शास्त्र हिंसा करू नका करा म्हणतं आहे की नाही? हिंसा करू नका, महाहिंसी अहिंसी, ते रुद्राचा श्लोक आहे, आमचं हिंसा करू नका, आम्हाला आमचं रक्षण करा. फार सुंदर मंत्र आहेत ऋग्वेदामध्ये किंवा वेदांमध्ये, तरी संहिता भागामध्ये फार सुंदर मंत्र आहेत ते, आहे की नाही? परंतु काय आपण मग प्रकृतीचे 3 गुण आहे, 3 गुण आहे की नाही? रामाला कोदंडधारी व्हावंच लागतं. हां, त्याच्यात कोदंड ते धनुष्याचं नाव आहे. शारंगधर आहे कृष्णाचं नाव एक. नाही, आपल्या सगळ्या देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहे, अस्त्र आहे, सगळेच आहे. मग अवतारांच्या पण आहे, रामाच्या हातात आहे, कृष्णाच्या हातात आहे, देवीच्या हातात आहे, गणपतीच्या हातात आहे. अशी कोणती देवता आहे? शिवाच्या हातात आहे. शिव तर नेहमी ध्यान करतो हिमालयावर, पण ध्यान करताना सुद्धा शिवाच्या एका हातामध्ये त्रिशूळ आहे. एकच शूळ नाही आहे, 3 शूळ आहेत. शूळ म्हणजे टोकं, आहे की नाही? त्रिशूळ आहे की नाही? म्हणजे देवीच्या हातामध्ये तर 8 हात आहे, एका हाताने 8ही हातात शस्त्र आहे, शस्त्रस्त्रधारी आहे ती. मग कशाला ह्या देवता आहेत? अध्यात्माचं की गुरु आहेत. ह्या थोडा विषय वेगळा आहे, पण गुरु आहेत हे सगळे. गुरु म्हणजे काय आहे? तुम्हाला मुक्त करणारे आहेत. मंत्र देऊन त्यांच्या नावाचं केलं, रामाचं नाव घेतलं की माणूस भवसागराच्या पार होतो. आत्ताच आपण भजन ऐकलं की नाही, की माणूस मुक्त होतो. मग देवता मनुष्य रूपात असो की देवता रूपात असो, पंढरीचा पांडुरंग हा गुरु आहे. गुरु आहे हे आपल्याला पुष्कळना त्याची कल्पना नाही, असायला पाहिजे. हिंदू सनातनी वैदिक हिंदू हा गुरुची पूजा करतो. म्हणून आपण म्हणतो वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम. त्यांनी कंसाने चाणूराला त्याचं मर्दन केलं, त्याला ठोकून काढलं की नाही? ठोकून काढा. वसुदेव सुतम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम. आई बाबांना तुमचं कौतुक झालं वाटलं पाहिजे, तोच मुलगा. आणि कृष्णम वंदे जगद्गुरुम. फार सुंदर मंत्र आहे, प्रत्येक देवतेचा प्रणाम मंत्र असतो. कृष्णम वंदे जगद्गुरुम. ते जगद्गुरू आहे, तुमचे आमचे नाही, सगळ्या मानव जातीचे, जाती म्हणजे जन्मजातीचे सगळे गुरु आहेत ते. मग त्यांचं नाव घेऊन, त्यांचं लीला वाचून बघून माणूस मुक्त होतो. आणि ऐकून म्हणजे जेवढी काही आपल्याकडे इंद्रिय आहेत, जेवढी काही साधनं आहेत, त्याने माणूस सगळ्या अभावांपासून दूर होतो. म्हणजे नैवेहनामुत्र दोन्ही जिवंत असताना आणि जिवंत म्हणजे प्रयाण केल्यानंतर. प्रयाण काले चपी की नाही? प्रयाण म्हणजे सोडणं, म्हणजे पुढचा मार्ग धरणं, त्याला प्रयाण म्हणतात की नाही? प्रयाण प्रकर्षण. आता पुढचा मार्ग एकदम सगळं पूर्ण मार्ग झालं, आता तुमचा प्रवास पुढचा सुरू झाला, त्याला प्रयाण म्हणतात किंवा त्याला महाप्रयाण पण म्हणतात. प्रयाण शब्द पुरेसा आहे. तोपर्यंत काय तुम्हाला तुमचं इथेही काही बिघडत नाही. इथे त्यांना स्वामींनी भौतिक म्हटलं आहे, भौतिक गरजा. न इव इह, इह म्हणजे इथे. आणि शरीर काही तुमच्यासाठी तुम्हाला नेहमी साथ देणार नाही. म्हणजे शेवटी अशी वेळ येईल आहे की तुम्हाला शरीर सोडून पुढचा प्रवास करावा लागेल. शरीराला घेऊन तुमचा प्रवास नाही होऊ शकत, ते ओझं आहे की नाही? जीर्ण झालेलं आहे की नाही? जसे आपले कपडे आपण दररोज घालतो आणि नंतर हळूहळू ते जुने होत जातात. जीर्ण शब्द हा, जुनं शब्द हा जीर्णापासून झाला आहे, प्राकृतिकरणाचं. जुनं झालं आहे, शरीर जुनं झालं आहे, जीर्ण झालेलं आहे. मग आपण काय करतो, जुने कपडे घालू शकत नाही, हळूहळू त्याला ठिगळं लागतात की नाही? मग शिवायला टाकतो. असं करून करून शेवटी ते वापरण्याजोगे राहत नाही, ठिगळं लावणंसुद्धा जमत नाही. मग काय करतो, यथाविहाय की नाही? जीर्ण आणि वासांसी यथाविहाय. गीता म्हणते आपण त्याचा त्याग करतो की नाही?
म्हणजे कारण ते आता ओझं होतं आहे, त्यांनी आपल्याला काही साध्य होत नाही. आपल्यालाही ओझं होतं, इतरांनाही ओझं होतं, आपण बघतो. हा काय नियम आहे, जगाचा नियम आहे. तिथे काय आपण कोणाला दूषण देण्यात काही अर्थ नाही आहे, नियम आहे. जी गोष्ट आता कामाची नाही आहे त्याचं ओझं किती दिवस वागवणार तुम्ही. आणि शेवटी तुमची इच्छा असो ते इथंच राहतं आणि मग पुढचा प्रवास सुरू होतो. म्हणजे प्रवास थांबला नाही आहे की नाही, फक्त प्रयाण आहे. हे इथे जे होतं ह्या दराला धरून तुम्हाला तर पुढचा प्रवास नाही करता येत, पण प्रवास नाही थांबलेला, प्रवास चालूच आहे आणि तो थांबणार नाही आहे. आणि कोण पण थांबणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या शेवटच्या मुक्कापर्यंत पोहोचणार नाही. गती म्हटलं की तुम्ही गतीर भरता प्रभू साक्ष असं म्हटलं आहे. ती गती आहे म्हणजे अंतिम गती आहे अर्थाने. म्हणजे प्रवास असतोच नेहमी नाही, कुठेतरी प्रवास थांबतो, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुक्कामापर्यंत तुम्ही मुक्काम ठरवून चालणार नाही, शास्त्राने जो मुक्काम ठरवला आहे तिथपर्यंत जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तुमचा प्रवास चालू राहिला आहे. त्याला काही विकल्प नाही आहे, पर्याय नाही आहे, तो चालू राहिला आहे. म्हणजे तुम्हाला ते जे आहे तुमच्याकडनं जे आत्म्याकडनं जीवात्म्याकडनं म्हणूया आपण, ज्याला जे काही करायला पाहिजे त्याला माहीत असो की नसो, माहीत असलं तो करेल, नक्की सगळी शक्ती त्याच्यात लावेल, नसेल तर तो अळमटळम करेल. जसं आपण उदाहरण देतो की मुला विद्यार्थी आहे, वर्षभर त्यांना 10 महिने मिळतात आणि 10 महिन्यामध्ये त्यांनी भरपूर अभ्यास करायचा असतो. दिवसाचा रात्र करायची, रात्रीचा दिवसाचं कितीमध्ये म्हटलं आहे की नाही, रात्रीहून त्यांना खपायचं असतं आणि मग परीक्षा देऊन उत्तम तऱ्हेने पास व्हायचं असतं की नाही. म्हणून तो विद्यार्थी आहे. आता तो अळमटळम करेल 10 महिने तर तो विद्यार्थी नाही आहे की नाही, तो खराखोरा विद्यार्थी नाही आहे, तो फक्त नावालाच विद्यार्थी आहे की नाही. तिथे शंकराचार्य पंडिता अपसदाह म्हटलं आहे, म्हणजे अधम म्हटलं आहे की नाही. तो निकृष्ट विद्यार्थी आहे अर्थाने आहे की नाही, खरा विद्यार्थी नाही आहे. तसंच आपण जर प्रवास केला आणि जे करायचं ते आपल्याला एक तर माहीत नाही आहे आणि माहीत असून आपण करत नाही आहे, त्याला प्रमाद म्हटलं आहे की नाही. आत्मवान भव गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही. आपण पुरेसे सजग नाही आहेत, पुरेसे सिरियस नाही, गंभीर नाही आहे या अर्थाने, आणि ते खूपच सामान्य आहे, खूपच नॉर्मल आहे. आता तो विषय थोडा भक्तीकडे जातो, तो आपण आत्ता इतक्यात बघत नाही आहे की नाही. हा कर्मयोग आहे की नाही. म्हणजे इथे तुम्हाला की नाही, आता भक्ती ते कर्म तर लक्षात घ्या की नाही, ती प्रार्थना ही कर्म आहे की नाही. नंतर तो म्हणतो की कृपा ही केवलम, म्हणजे फक्त कृपा हे केवळ ह्या अवस्थेपर्यंत पोचणं कर्मानेच तुम्हाला पोचता येईल. तिथे कुठे कर्म आहे, तुम्ही फक्त बोलता, तुमचं मन बोलतं आहे, तिथे कुठे कर्म आहे. ते सगळ्यात कर्म आहे, सगळं सर्वश्रेष्ठ कर्म आहे. म्हणून आपण त्याला भक्ती म्हटलं आहे. भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः 18वा अध्याय की नाही. भक्तीने मला जाणतो, भक्त्या म्हणजे सप्तमी, मला जाणतो. भक्त्या माम अभिजानाति, व्यवस्थित पूर्णपणे जाणतो की नाही. कसा, भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः. भक्ती शब्द आहे, तत्वतः म्हटलं तरी पुरेसं आहे, कारण की ते तसे शब्द तत्वतः भरत आलेला आहे की नाही. यावान यश्चास्मि तत्वतः, मी जसं आहे तशाप्रमाणे मी यथार्थपणे मला जाणतो. म्हणजे कुठे तिथे काही त्रुटी राहत नाही, उणं राहत नाही की नाही. ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. ततो म्हणजे ततो माम तत्वतो ज्ञात्वा, अशा पुन्हा तत्वता आलं आहे बघा. मला तो तत्वता जाणून त्यानंतर विशते म्हणजे प्रविशते, माझ्यात तो काय होतो, ती सगळ्यात शेवटची अवस्था आहे. गीतेला ब्राह्मी स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाण 2ऱ्या अध्यायात म्हटलं आहे. ततो माम तत्वतो ज्ञात्वा, तिथे ज्ञान आहे की भक्ती आहे तुम्ही बघा. म्हणजे गीते असे अद्भुत ग्रंथ आहे की तिथे तुम्हाला ज्ञान दिसतं, तिथे कर्म आणि भक्ती आणि योग असतोच, किंवा कर्म आणि भक्ती नक्की असते, किंवा भक्ती असेल तिथे ज्ञान आणि कर्म असतं. म्हणजे तुम्हाला कसं सेपरेट आपली जी प्रवृत्ती असते, एक केलं की दुसरं करायचं नाही, तिसरं करायचं नाही. गीतेमध्ये त्याचा निषेध आहे की नाही. आणि ते दाखवण्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर प्रमाणे तिन्ही गोष्ट एकाच वेळी आणलेलं आहे. ततो ज्ञात्वा कशाला पाहिजे ते, एकदा भक्तीचा विषय आहे की ज्ञानाचा विषय, कर्माचा विषय, आपल्याला काय तर नाही निर्णय देत आहेत, कारण तसं नाहीच आहे ते की नाही. आपण वाहन चालवतो, वाहन कशाने चालवतो, हाताने चालवतो की पायाने चालवतो की मेंदूने चालवतो की डोळ्याने चालवतो की कानाने चालवतो की पोटाने चालवतो, कशाने चालवतो. वाहन आपलं पूर्ण शरीर चालवतं की नाही. असं कोणतं अंग आहे की वाहन चालवताना त्याच्यात ते सहभागी होत नाही, कोणतंच नाही आहे की नाही.
कारण देवाने हे शरीर आणि इंद्रिय आणि मन बुद्धी यासाठी दिलं आहे की तुम्ही सर्वांचा एकत्रितपणे वापर करा. तुकड्या तुकड्यात कसं करणार आपण? अशी कोणती गोष्ट आपण तुकड्या तुकड्यात करू शकतो, पण आपण हे करताना आपल्याला एवढंच करू. त्याला म्हणतात एकांगीपणा, संकीर्णता की नाही, कट्टरपणा की नाही, आम्हाला हे आवडतं आम्ही एवढंच करणार, हे बाकीच आम्हाला नको आहे. ही माणसाची मानसिकता आहे, प्रवृत्ती आहे की ती चुकीची प्रवृत्ती आहे. तो रोग आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात तो रोग आहे की नाही. एक दश म्हणजे वैद्यकशास्त्राला असं त्याचाही शोध लागेल. स्वामी विवेकानंद म्हणतात की हा कट्टरपणा हा रोग आहे की नाही, आणि त्याचा उपचार जसं आता मानसिक रोग असतात ना, आता मानसिक रोगाला बरंच सिरियसली घेतलं जातं, तसंच हा जो रोग आहे कट्टरपणा, संकीर्णता, कोणालाही सहन न करणं, कोणत्याही दुसऱ्या विचाराला, कोणत्याही व्यक्तीला सहन न करणं, असहिष्णुता, हे काय महाभयंकर रोग आहे. आता आपण जगाची स्थिती बघतो आहे की नाही, हे कशामुळे आहे की नाही. माणसं हा जगाचा स्वर्ग बनवू शकतात. स्वर्गाचा नरक कसा बनवायचा हे जर शिकायचं असेल तर माणसाकडनं शिकावं आहे की नाही. स्वर्ग आहे, ही पृथ्वी आहे, आपली माता आहे, याचा स्वर्ग नरक कसा करायचा, या पृथ्वीचा नरक कोणी केला आहे, त्यासाठी नरकात जावं लागत नाही, तर या पृथ्वीचाच नरक करतो. आणि काही लोक असतात पृथ्वीचा स्वर्ग करतात किंवा त्यांच्यात एवढं सामर्थ्य असतं की जे नरक स्थितीला आलेलं जग आहे त्याला ते काय करतात, स्वर्ग बनवतात आहे की नाही. म्हणून स्वामीजींनी ते याच्यातच आहे, आपण नंतर बघूया ते आहे की सच मेन आर गेटिंग फ्युअर अँड बिकमिंग फ्युअर अँड फ्युअर म्हटलं आहे. दिस चॅरिटी इज गोईंग आउट ऑफ इंडिया. हे जे सामर्थ्य असलेले जे लोक आहेत की जे त्यांच्यात एवढं सामर्थ्य असतं की नरकाचा स्वर्ग बनवू शकतात आहे की नाही, ते गोईंग आउट ऑफ इंडिया स्वामीजी म्हणतात. हे भारतातून नदारद होत आहे, नाहीसं होत आहे की नाही, म्हणजे कमी होते अर्थाने. ग्रेट मेन आर बिकमिंग फ्युअर अँड फ्युअर. महान लोक जे महान सामर्थ्याचे लोक असतात, बलाचे लोक असतात, म्हणजे तिथे आध्यात्मिक बला लक्षात ठेवा की नाही. बाकीचे बळ आहेच की, ते त्याची गरज आहेच की नाही, परंतु त्याने काही नरकाचा स्वर्ग बनणार नाही, तर स्वर्गाचा नरक बनेल की नाही. हे आता स्वामीने बऱ्याच ठिकाणी सांगितलं आहे की नाही की हे जे भौतिक ज्ञानाचा खूप विकास झाला आणि हे अध्यात्म ज्ञानाला थोडंसं त्याचा नाकारून, त्याची अवहेलना करून झाली. त्याचा परिणाम म्हणजे काय, जग स्वर्ग आहे, देवाने आपल्याला स्वर्ग दिला, जगाच्याने उपहार दिला, आपण तो नरक म्हणून त्याला कबीरदासजी म्हणतात की झिनी 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 चदरिया की नाही. मला देवानी चदरिया दिली म्हणजे का वस्त्र दिले, शरीर वस्त्र आहे ना, जो की त्यो दिनी कर दिनी चदरिया. मी जशी आहे तशी देवाला परत केली की नाही. मला देवाने शुद्ध वस्त्र दिलं, मी त्याला शुद्ध वस्त्र, बाकी सगळ्यांनी मैली करून टाकली, घाण करून टाकली. म्हणजे त्या शरीराला, त्या मनाला, त्या आपल्या संपूर्ण अस्तित्वाला जे आपल्याला प्राप्त झालं होतं देवाकडनं, ते काय केलं आपण, अपवित्र करून टाकलं, त्याची कदर नाही केली की नाही. कबीरदासजी म्हणतात मी त्याची कदर केली, मी जसे आहे तसं वस्त्र परत केलं आहे म्हणतात. सामर्थ्य आहे ते की नाही, ते आध्यात्मिक बल आहे. जगाला म्हणजे जगाच्या प्रारंभापासून म्हणूया आपण की नाही, सृष्टीच्या प्रारंभापासून म्हणूया, दोन लोक आहेत. एक लोक जगाचा स्वर्गाचा नरक बनवतात आणि दुसरे लोक हे 7व्या अध्यायातील 8व्या अध्यायातील आहे की नरकाचा स्वर्ग बनवतात, दुसरे लोक नरकाचा स्वर्ग बनवतात की नाही. आणि प्रत्येक लोक अभावाचा दूर करण्याच्या मागे लागले आहेत. प्रत्येकाला वाटतं मी बरोबरच करत आहे, कारण एक गोष्ट कॉमन आहे, त्यामुळे ते सगळ्याच गोष्टी बरोबर वाटतात, ती म्हणजे अभाव दूर करणं. पण भौतिक अभाव दूर करणं माणसाच्या फार काय, पण माणसाच्या काही आध्यात्मिक बल निर्माण होत नाही तोवर त्याचे भौतिक अभाव देखील चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकत नसतात. याचा मुद्दा फार छान आहे. मग की काय की आपली एक अशी विचित्र हे असते, कल्पना असते, म्हणजे आपणच करून घेतलेली असते, कोणी करून देण्याची गरज नसते, आपणच करून दिली असते. कारण इतर लोक त्याच्यात आपल्यासारखे असतात जे शहाणे, ते आपल्याला या विचाराला पक्क करण्यासाठी, दृढ करण्यासाठी मदत करतात, तेवढंच म्हणता येईल आहे की नाही. पण शेवटी काय, आपण जर ते नाही केलं तर आपण कसे काय जाऊ की नाही. आपण खरोखरच चांगले असू, खरोखरच आपले संस्कार जर चांगले असतील तर कितीही आलं तरी आपण वाईट कसे होणार.
की नाही. ते संस्कार आपले चांगले संस्कार आहे ना, ते वाईट संस्काराला धक्के म्हणून बाहेर काढून देतील. जसं आपली इम्युनिटी चांगली असेल, आपण वैद्यकीय याच्यात बोलायचं म्हटलं की नाही, आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी जर चांगली असेल तर लहान मुलांमध्ये बघा, तरुणांमध्ये ती रोगप्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती शब्दच आहे तो, प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे शरीरामध्ये ती जर मजबूत असेल तर किती रोग आले, म्हणजे थोडं पाणी जर व्यवस्थित नाही पिलं किंवा खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली तर शरीर ते लढतं आणि ते आपण आपल्याला काही जाणवत नाही, जाणवलं तरी पटकन ठीक होऊन जातो आपण, कारण ती इम्युनिटी पॉवर खूप चांगली आहे की नाही. म्हणून ते आता ते हे झालं ना, आता कोविड-19 त्यावेळी हे दिली, लसी दिली आहे की नाही. आधी सगळ्यांना जे जास्ती व्हायचे त्यांना दिलं, नंतर कमी दिलं, तरुणांना फारच नंतर दिलं, लहान मुलांना दिलंच नाही आहे. याचं कारण त्यांना गरज नाही का? गरज नाही आहे, कारण इम्युनिटी पॉवर चांगली आहे नाही. म्हणून इथे हा मुद्दा खूप छान आलेला आहे की आपल्याकडे जर इम्युनिटी पॉवर असेल तर आपल्यामध्ये संस्कारच चांगले असतील की नाही, ते वाईट संस्कारांना आत येऊ देणार नाही, की आले तरी त्यांना ढकलून बाहेर फेकून देतील की नाही. हे संबंध फार महत्त्वाचं आहे. नाही तर आपण काय म्हणतो, तो वाईट झाला कारण काय, परिस्थितीने वाईट केलं त्याला की नाही. परिस्थितीमुळे, घरच्या परिस्थितीमुळे, सामाजिक परिस्थितीमुळे आपण त्याला, स्वामीजींनी फार एक छान शब्द वापरला आहे, आपल्या दुर्दैवासाठी आपण इतरांना दोष देतो की नाही. आणि स्वामीजी म्हणतात हा, या लोकांची संख्या खूप वाढते आहे. त्या काळात 125 वर्षापूर्वी स्वामीजींनी म्हटलं आहे, आजचा काळ तर आणखीच वेगळा आहे की नाही. स्वामीजींनी फार सुंदर शब्द वापरला आहे, दुबळ्या मेंदूचे कमनशिबी लोक असं म्हटलं आहे त्यांनी, आहे की नाही. त्यांचा मेंदू दुबळा असतो आणि कमनशिबी लोक असतात, म्हणजे स्वतःच आपलं नशीब आपण स्वतः उघडायचं असतं की नाही. नशीब कोण बनवतं? आपलं आपण बनवतो, पण आपल्याला नाही बनवायचं आहे. आणि इतक्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, इतक्या संधी मिळाल्या की नाही आपल्याला महान होण्याच्या, आणि त्या संधी सगळ्या आपण घालून बसलो आणि पुन्हा आपण परिस्थितीला दोष देतो आहे. याचं सर्वात चांगलं उदाहरण आहे, म्हणजे कारण हे उदाहरणाने समजता कर्माचे रस नाव आहे ह्या अध्यायाचं, आहे की नाही. की आपण इथे म्हटलं आहे अविरतपणे कर्म केले पाहिजे की नाही. जे रजोगुणी असतात ते अविरतपणे कुरु कर्मैव तस्मात् त्वं, कुरु कर्मैव म्हणजे कर्मकार, ते तर कुठे की नाही. इनॲक्टिव्हिटी शुड बी अवॉइडेड बाय ऑल मीन्स स्वामीजी म्हणतात की नाही. गीताही तेच सांगते, कोणतेही कारण सांगू नका, बहाणं सांगू नका की आम्हाला कर्म करण्यासाठी काहीतरी हे अडथळे आहेत किंवा यांनी असं होईल. अर्जुन म्हणतो ना की मी युद्ध केलं तर काय होईल आहे, ते बहाणे आहेत सगळे, भीती आहे, बहाणे कोणते येतो रूपाने ती बाहेर येते की नाही. कृष्णाला ते मुळीच मान्य नाही आहे, आणि त्यांनी अतिशय परखडपणे, अतिशय कठोरपणे त्या अर्जुनाच्या मनोभावाचा निषेध केलेला आहे की नाही. ते बिलकुल चुकीचं आहे ते की कोणतेही बहाणे करू नका, कोणतेही करू नका, आम्हाला कर्म न करण्यासाठी ही वृत्ती आहे, नाही ती काही नाही, ती अपवृत्ती आहे की नाही. म्हणून पुन्हा पुन्हा उपदेश देते की गीतेमध्ये खूपदा आहे. अर्जुनाला डायरेक्टली म्हटलं आहे कर्मण्येव अधिकार असते, अर्जुना तुला कर्म करण्याचाच अधिकार, त्याच्याच योग्य आहे. अधिकार म्हणजे योग्यता आहे की नाही. तुला बसून ध्यान नाही करता येणार, तुला एकांत तुला नाही जमणार, एकांतात तुला बसता येणार नाही, तुला अध्ययन नाही करता येणार, श्रवण मनन तुला नाही करता येणार. मग कशाला दिलं श्रवण? कर, पण ते मुख्य नाही आहे तुझ्यासाठी. तुझ्यासाठी डायरेक्ट फिजिकल वर्क म्हणतो, ज्याला आपण डायरेक्टली कर्म करणं, यालाच कर्मयोग म्हणतो. सामान्य माणसाला की नाही जमत नाही ते चिंतन करणं, अध्ययन करणं, मेंदूला ताण, थोडंसं जरी ऐकायचं मेंदूला ताण द्यायला नको, डोकं भणभणतं म्हणतं. हा विषय स्वामीजींनी राजयोगात फार सुंदर त्यांनी मांडलेला आहे की नाही. लोक काय ऐकू शकत नाही, का भणभणतं त्याचं डोकं, याचं कारण त्यांच्यामध्ये रेघा नसतात आहे की नाही, ते ऐकलेलं नसतं. जो विषय आपल्याला माहिती आहे त्याच्यात जर भर पडली तर काही प्रॉब्लेम होत नाही आहे की नाही. आपल्याला त्याचा आनंद होतो. तुम्हाला पोहणं येतं आहे आणि तुम्ही पोहायला गेले तर तुम्हाला पोहण्याचा आनंद होईल आहे. तुम्हाला पोहणं येत नाही आहे की नाही, आणि तुम्ही पोहायला गेले तर तुम्हाला पोहायचा त्रास होईल, नाका तोंडात पाणी जायला भीती वाटेल तुम्हाला पाण्याची. कारण काय, तुम्हाला पाहिलं पाणी हा आपल्याला डुबवू शकतं, पण तुम्हाला जर तैरणं येत असेल, पोहणं येत असेल तर तुम्हाला पोहण्याचा आनंद होईल आहे की नाही. म्हणून ही जी कर्म आहे याचं ते रहस्य आहे की त्या दृष्टीने त्याच्याकडे बघा, त्याच्यात तुम्ही टाळू नका. कर्म करा, पण चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या मनोवृत्तीने केलं नाही तर तुमचं सगळं भयंकर. त्याचं उदाहरण महाभारतातलं, महाभारत या दृष्टीने फार छान आहे. ते कर्णाचं उदाहरण सगळ्यात अगदी उत्तम आहे.
कर्णामध्ये खरोखर संस्कार असते चांगले, तो चुकीच्या ठिकाणी गेला असता, चुकीचे मित्र बनवले असते, पण बाहेर पडला असता. कर्ण आपल्यामध्ये आहे, आपल्या प्रत्येकामध्ये कर्ण आहे. म्हणून महाभारतात त्याला म्हटलं आहे कर्णस्कंदा की नाही. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः कर्णस्कंदा दुःशासन तस्य शाखा की नाही. कर्ण हा स्कंद आहे, म्हणजे दुर्योधनरूपी पापरूपी म्हणजे विषरूपी महावृक्ष, महाद्रुमः म्हटलं आहे. महाद्रुम म्हणजे महाविशाल वृक्ष आहे, विशाल म्हणजे खूप पसरलेला वृक्ष आहे. महाद्रुमः की नाही. आणि त्याचा आधार काय आहे, मुख्य आधार काय आहे. स्कंद म्हणजे आधार, हे आपले खांदे आहे ना, आपला आधार आहे, डोकं त्याच्यावर बसलं असतं. स्कंद की नाही. कर्णस्कंद हा. कर्ण तिथे नसता तर दुर्योधन एवढा वाईट झालं नसतं, महाभारत सांगते की नाही. आणि कर्ण खूपदा म्हणतो की मला असं आहे, माझ्या ही अडचण झाली, ती अडचण कोणाला नव्हती की नाही. प्रत्येक माणूस आपलं दुर्दैवाचे पाढे वाचू शकतो आहे की नाही. असं कोण आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूची शोधून पाहे. असा कोण माणूस आहे जो म्हणेल की माझं सगळं छान होतं. असं कोण माणूस आहे मला जे मिळालं पाहिजे त्याच्या फारच कमी मिळत आहे. आजकाल रोग खूप वाढलेला आहे की नाही. माझ्या योग्यतेपेक्षा मला खूप जास्त मिळत आहे की नाही. माझी योग्यता नाही आहे तेवढी मिळण्याची, तरी पण मला भरभरून मिळत आहे, असे म्हणणारे लोक तुम्हाला फारच कमी दिसतील. आमचं भाग्य खूप छान, मी फार भाग्यवान आहोत नाही. आमच्यावर देवाची खूप कृपा आहे. जसं मुलांनी म्हणायला पाहिजे आमच्या आईवडिलांची खूप कृपा आहे की त्यांनी आम्हाला कोणतंच काही दुःख आमच्या जवळ येऊ दिलं नाही, दुःख आमच्यापासून दूर ठेवलं. अशी किती मुलं आहेत. आईवडिलांविषयी कृतज्ञता किती मुलांमध्ये असते, किती युवकांमध्ये असते की नाही. देवाने आम्हाला खूप सुखाने ठेवलं आहे, आनंदाने ठेवलं आहे, असं किती लोक म्हणतात. असंच म्हणतात आमची योग्यता खूप आहे पण आमच्या योग्यतेची कदर झाली नाही, आणि जन्मभर असमाधान राहतात. असंतोषाचा रोग हा आपल्याला जडलेला आहे. किती आलं तरी आपण कधी समाधानी होणार नाही. संतोषात परमम सुखम म्हणतात आहे. संतोषाने परमम सगळ्यात आनंद, सगळ्यात सर्वश्रेष्ठ आनंद आहे काय, संतोषाचं. कारण तुम्ही किती मिळाल ते तुम्ही कधीच म्हणू शकणार नाही, कारण माणसाची ती वृत्ती आहे. इंद्रसुद्धा म्हणतो तो देवांचा राजाला काय कमी आहे, सगळं पूर्ण त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. अग्नी कंट्रोलमध्ये आहे, वायू कंट्रोलमध्ये आहे, वरुण सगळेच कंट्रोलमध्ये आहे, पण त्याच्यामध्ये द्वेष आहे, ईर्ष्या आहे की नाही. तो सतत त्या ऋषी विचारी काय करतात, ज्ञानवान करतात, त्यांना कसं डिस्टर्ब करता अप्सरा पाठवून आहे की नाही. पण तो इंद्र त्यांचं ध्यानात करतो. म्हणजे काय, तो असमाधानी आहे, म्हणजे दुःखी आहे की नाही, दुःखी आहे की नाही. अशांतस्य कुतसुखम, अभाव आहे की नाही. म्हणजे सगळं असून त्यांचा अभाव दूर होणार केव्हा. टिळकांना म्हणत असताना, टिळकांचं फार आहे की फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, भारतीय असंतोषाचे जनक शिवाजी टिळकांनी म्हणतात. आणि असंतोष निर्माण केला, भारताला स्वातंत्र्य मिळालं. टिळकच त्याचे मुख्य नेते होते की नाही, त्यांच्यामुळेच झालं ते. असो, तो वेगळा विषय. परंतु हा अभाव जो आहे, हा अभाव आपल्याला 5वीला पुजलेला असतो, जन्मजात असतो नाही. पण खरा अभाव काय आहे आणि म्हणजे भासमान काय आहे, दिसणारा कसा आहे, हे आपल्याला त्यात ओळखता आलं पाहिजे की नाही. म्हणजे कर्णाचं उदाहरण फार सुंदर आहे, अतिसुंदर आहे. कारण कर्णामध्ये म्हणजे महाभारताचे मुख्य पात्र आहे, त्यातला कर्णाचा भाग एक म्हणून येतो आहे की नाही. आणि त्या महाभारताला स्थान पण अनुक्रमणिका पर्व आहे, आदिपर्वामधलं ते उपपर्व आहे. याच्यामध्ये फार सुंदर आहे. त्याला म्हटलं भारतस्य वपू येतात म्हटलं आहे. भारत म्हणजे महाभारताचं शरीर आहे. आणि त्यातले हे जे काही श्लोक आहेत, थोडेसे श्लोक आहेत, सार आहे महाभारताचं की नाही. फार महत्त्वाच्यात म्हटलं आहे कर्णस्कंद हा की नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही, कारण काय तुमच्या हातात कर्माचं शस्त्र आहे की नाही. मग तुम्ही त्याचा उपयोग करा की नाही. आणि जे आहे ते तुम्हाला माहीत असो की नसो, ते तुमचंच कर्म आहे. दुसऱ्याचं कर्माचं फळ तुम्हाला नाही मिळणार. दुसऱ्याने औषधी घेतली तर मला नाही चालणार. माझ्याऐवजी दुसरा जेवला तर मला त्याचा काही उपयोग नाही आहे. तसंच माझ्या कर्मफलासाठी दुसऱ्याचं कर्म काही कामाचं नाही आहे. मला माझंच कर्मफळ मला मिळेल. माझेच पैसे मी कमावलेले बँकेत जमा होतील, दुसऱ्याने कमावलेले माझ्या बँकेच्या खात्यावर नाही पडणार. त्याला म्हणतात कर्म आणि कर्माचं फळ. तो नियम आहे. त्यामुळे
कोणालाही दोष देता येत नाही आहे. हा संस्कारांचा प्रश्न आहे. म्हणजे कर्णामध्ये एवढे संस्कार किती किती संधी मिळाल्या. आधी प्रत्यक्ष भगवंताने कृष्णाने त्याला सांगितलं, ऑफर केलं, जस्ट ए प्लॅटर ज्याला म्हणतात, ऑफरिंग ऑन प्लॅटर आहे की नाही, असं दिलं, अरे घे. कारण ते पण आहे, दुर्दैव आहे की नाही, घ्यायला तयार नाही तो. अद्भुत आहे. त्याचं इंटरव्ह्यू दुसऱ्या पद्धतीने करणं पूर्ण चुकीचं आहे ते. जर आपण गीतेचा भाव घेतला तर लक्षात येईल सगळं चुक. म्हणून नेहमी की नाही महाभारत हे, रामायण हे की नाही शास्त्राच्या म्हणजे उपनिषदांच्या याच्यावर वाचायला पाहिजे किंवा महापुरुषांच्या चरित्राच्या आधारावर वाचायला पाहिजे. लक्षात घ्या आहे की नाही तर चुकीचं करणं. बऱ्याच चुकीच्या पद्धतीने त्याचं हे झालं, ते इंटरप्रिटेशन होतं की नाही. म्हणून ते इतिहास पुराणाभ्याम वेद समुपबृहेत असं हे आहे. ते तुम्हाला वेदांचं अध्ययन करायचं असेल, वेद म्हणजे आपल्या दृष्टीने उपनिषद आणि गीता आहे, तर इतिहास पुराणाभ्याम वेद समुपबृहेत. नाही तर वेदांना भीती वाटते, माझी हानी करतील, माझी हत्या करतील, असं ते श्लोक आहे. दुसरा भाग त्याचा म्हणजे काय, तुम्ही चुकीचे अर्थ काढाल, त्याचे चुकीचे अर्थ काढणं म्हणजे हत्या करणं आहे. ते त्याचं तुमचं मर्डर करणं आहे. त्याचं तुम्ही कितीचे चुकीचे अर्थ काढले तो मर्डर करणं आहे की नाही, हत्या करणं आहे ते की नाही. म्हणून तुम्ही ते समजण्यासाठी इतिहास पुराण आहे ते की नाही, आणि वेद समजण्यासाठी इतिहास पुराणाचा, इतिहास म्हणजे महाभारत, रामायण इतिहास आहे, पुराण म्हणजे 18 पुराण आहे. तुमच्याच पुराण म्हणजे काहीतरी गौण शास्त्र किंवा काहीतरी आपल्या साईड नाही, असं नाही आहे. पुराण वैती पुराण म्हणजे ते कधीच जुने होत नाही, नित्य नूतन असतात, त्यांना पुराण म्हणतात. लक्षात घ्या. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी काहीतरी फालतू लोकांनी म्हणजे काही काही लोकांनी म्हणजे हे केलं आहे, वात्रटपणा, चावटपणा, काय आणखी एक शब्द म्हणूया आहे नाही, मुद्दामून त्यांनी काहीतरी चुकी सगळं केलं आहे. आपल्या समाज पण आता इतकंच भिडलं आहे साहित्यातून, नंतर आपल्या यातून हे जे आहे वाङ्मय आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, साहित्य, त्याच्यातून आपल्यामध्ये शिरलं आहे. असो, म्हणून ते म्हणतात हे संस्कार ज्यावेळी अभाव देखील चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकत नसतात. म्हणजे प्रत्येकाला भौतिक अभाव दूर करणं ही त्याची प्राथमिकता असते, प्रायोरिटी असते. समजा तुम्ही ऐकत आहात, मी बोलत आहे, खूप चांगला विषय आहे, तुम्हाला वाटतं खूप महत्त्वाचं वाटेल असेल, मलाही वाटतं खूप महत्त्वाचा विषय आहे, तुम्हालाही कदाचित वाटत असेल महत्त्वाचा विषय आहे की नाही. पण तुम्हाला जर भूक लागली ना तर महत्त्वाचा विषय हा होणार नाही. मग काय महत्त्वाचा विषय काय होईल याच्याकडे लक्ष लागणार नाही तुमचं. किंवा तुम्हाला खूप तहान लागले बसल्यानंतर आहे की नाही, मग तुम्हाला वाटतं आधी तुम्ही ऐकत आहात पण तुमची प्रायोरिटी ती ऐकणं नाही आहे. तुमची प्रायोरिटी आहे कुठून तरी आपल्याला कोणीतरी पाणी गेलं ना, इथं पाणी फिरवलं तर बरं होईल असं वाटेल तुम्हाला. कारण काय, ती भौतिक गरज आहे की नाही. भौतिक गरज भागल्यानंतरच म्हणजे ती फार महत्त्वाची अर्थाने म्हणतो मी की नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात आपण भौतिकतेचा निरादर केला म्हणून आपल्याशी परिस्थिती झाली. म्हणजे भौतिकतेचा निरादर करायला नको की नाही, त्याची कदर करायला पाहिजे की नाही. त्याला उपनिषद अन्न म्हटलं आहे. अन्न म्हणजे भौतिकता, म्हणजे अन्न आहे ना, फूड आहे, त्याचं तुम्ही कशाला अन्नम न निंद्यात, अन्नाची निंदा करू नका, म्हणजे भौतिकतेची निंदा करू नका. त्यात काही अर्थ नाही. ते फार महत्त्वाचं आहे. पैसे महत्त्वाचे आहे की नाही, थोड्या प्रमाणात उपभोग पण महत्त्वाचे आहेत, लक्झुरी पण महत्त्वाची स्वामी म्हणतात आहे की नाही. लक्झुरी असले म्हणजे लोकांना कामं मिळतील, आणि लोकांना कामं कशी मिळणार, उद्योग कसे निर्माण होणार. बरेचसे उद्योग तर नुसते काय याचेच आहेत, कॉस्मेटिकच आहेत, किंवा पुष्कळसे उद्योग असे आहेत की त्याचा आपल्याला डायरेक्टली काही त्याची गरज नाही आहे, त्याच्याशी आपलं भागू शकतं, परंतु ते आहेत त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना कामं मिळतात. जसं आता उदाहरण आपल्या सणवार करतो, उत्सव करतो मोठमोठे आहे की नाही, त्याची काही गरज असते का एवढ्या धूमधडाक्यात करण्याची, काही गरज नसते आहे की नाही. नुसतं काय आवश्यक गोष्टी केल्या आणि संपलं. लग्न के म्हणजे लग्न लागलं, शुभमंगल सावधान झालं, तसं नाही, धूमधडाक्यात करतो. आता करावं की नाही करावं इथं नाही आहे, परंतु त्यामुळे बऱ्याच लोकांना कामं मिळतात, बऱ्याच लोक
त्यांच्या पोटात अन्न जातं, म्हणून त्याचीसुद्धा आवश्यकता आहे. हा व्यापक विचार झाला, फार व्यापक विचार झाला. म्हणजे काय, भौतिकता अन्नम बहुकुर्वीत, भौतिकतेचा विकास करतात. बघा त्याचं हे नाही आहे, हे 33 उपनिषद आहे की नाही. अन्नम बहुकुर्वीत आपलं ते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं ते हेच आहे, बोधवाक्यच आहे की नाही. त्याचे मोठे मोठे गोदाम असतात ना भारतीय, आपला साठा करून ठेवावा लागतो, अडचणीच्या वेळी कामाला येतो नाही. म्हणजे त्याला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे की नाही. तिथे त्यांचं बोधवाक्य आहे, अन्नम बहुकुर्वीत, सोपी आहे, कुर्वीत बहुकुर्वीत, अन्न वाढवा की नाही. म्हणजे जगामध्ये जर देशामध्ये किंवा राष्ट्रामध्ये जर अन्नाची कमतरता झाली, ते राष्ट्र गुडघ्याला येतं, टेकावर येतं की नाही. त्याला गुडघे टेकावे लागतात की नाही. ते पानिपतचं युद्ध तेच झालं ना, खायला अन्नच नव्हतं की नाही. म्हणून अन्नासाठी तुम्हाला दुसऱ्याकडे हात नाही पसरवता आले, दुसऱ्या देशाकडे म्हणा, आपण मोठ्या प्रमाणात विचार करतो. तुम्हाला तुमच्याकडे इतकं अन्न पाहिजे की तुमच्या लोकांना अन्नाचा कुठे हे व्हायला नको. ते तर पाकिस्तानमध्ये त्याला गंदूम म्हणतात गव्हाला, त्यांच्याकडे आटाच नाही आहे. आता ते पुन्हा पाणी थांबवल्यामुळे त्यांना ते धान्य जे होतं तर तेही मिळणार नाही. म्हणजे अन्न तुम्हाला मिळालं पाहिजे. अन्न ही प्राथमिकता आहे. या काळात ह्या तरी एका अवस्थेत तरी अन्न म्हणजे पुन्हा भौतिकता लक्षात घ्या, आहे की नाही. अन्नम बहुकुर्वीत म्हणजे फक्त अन्न नाही आहे, म्हणजे अन्नधान्य नाही आहे. तर जे काही भौतिकता आहे, जे भौतिक म्हणजे शरीर या अर्थाने, या पृथ्वीवर माणूसच तर महत्त्वाचा आहे ना, आहे की नाही. आणखी कोण महत्त्वाचं आहे? माणूसच आपलं अधिराज्य गाजवतो इथे. आम्ही आहोत बरं, आणि आम्ही म्हणू तर तुम्ही जगाल, नाही तर तुम्ही जगू शकणार नाही. जंगलातले वाघ माणूस म्हणाल की जंगलात जंगल राहील, अभयारण्य करू तर त्यांना अभय आम्ही देणार, वाघांना अभय आम्ही देणार. आम्ही नाही अभय दिलं नाही तर ते पक्षी अभयारण्य नसतं, आहे की नाही. बर्ड सँक्च्युरी असते की नाही. पक्षी जगतील कसे, आम्ही जगू हो म्हणू तर ते जगतील, नाही तर नाही जगणार. म्हणजे इथे माणसाचं अधिराज्य आहे. ही म्हणून गीतेमध्ये मानवच म्हटलं, हे मानवाचं जग आहे की नाही. हे मनुष्याची पृथ्वी आहे की नाही. मनुष्याचा इथं पूर्ण अधिकार चालतो आहे. तो जे म्हणेल ते होईल आहे या पृथ्वीवर. मग तो जगला तर काय होईल आहे, तो काही करून जगतो, काहीतरी उपाय काढतून जगतो. कारण त्याच्यामध्ये मेंदूचं पॉवर आहे, मेंदूची शक्ती आहे, बुद्धिबल आहे. काहीतरी करेल, कोणत्याही परिस्थितीत जगण्याचा प्रयत्न करेल. आता मोठे मोठे प्राणी किती डायनोसॉरवर किती पॉवरफुल होते, कितीतरी जाती प्रजाती सगळ्या नष्ट झाल्या आणि शेकडो नष्ट होतात आहे. कारण ते जगू शकत नाही, कारण त्यांना काय जगता येत नाही. माणूस मात्र अजून पृथ्वीच्या बलावर अजूनही आहे, ठीक होणार. ती संख्या पण बरीच वाढते. याचं कारण काय, ते बुद्धी, तो अभाव दूर भौतिकतेचा. म्हणजे आजपर्यंत सगळ्यात प्रभावीपणे, इथे स्वामीजी म्हणतात, सगळ्यात प्रभावीपणे माणसाने प्रयत्न केला भौतिक अभाव दूर करण्याचा. मग व्यक्ती असो, कुटुंब असो, देश असो की जग असो, विश्व असो, प्रत्येकजण काही ना काहीतरी उपशोधून काढतो आहे. एनर्जीचा अभाव आहे, तो दुसरी काहीतरी एनर्जी काढली, सोलर एनर्जी काढली, मग ही एनर्जी आहे, ती एनर्जी आहे. आज पुन्हा ती ही एनर्जी आहे. तर तुमचं माध्यम आता डिजिटल आहे, ते पुन्हा आता त्याच्या पुढे हे आलं, हे आलं आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आहे की नाही. तो कुठे मागे हटत नाही की नाही भौतिकतेमध्ये. त्यांनी भौतिकमध्ये खूप मोठ्या मोठ्या शिखरं गाठलेले, पराक्रम केलं आहे, आणि कोणीच नकारत नाही, आहे की नाही. पण इथे इथपर्यंत सगळंच ठीक आहे. पण काय होतं आहे की आध्यात्मिक बल निर्माण होत नाही, तो त्याचे भौतिक अभाव देखील चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकत. त्याचा अर्थ आपण एक घेतला तसा होऊ शकतो, आहे की नाही. जर तुमचे भौतिक ज्या तुमच्या गरजा आहेत, मोठी टर्म आहे भौतिक गरजा, आहे की नाही, खूप व्यापक आहे, असंख्य असतात त्या गरजा, आहे की नाही. या भौतिक गरजा दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आध्यात्मिक बलाची आवश्यकता आहे. ज्याच्याकडे आध्यात्मिक बल आहे तो देश संपन्न आहे. ज्याच्याकडे आध्यात्मिक बल आहे तो, आपण आपल्या भाषेत म्हणतो, यशस्वी आहे, की तो सक्सेसफुल आहे. तुमच्याकडे सगळी भौतिक प्राचुर्य असेल, नाही भरपूर असेल, मग ते व्यक्तीच्या बाबतीत म्हणा किंवा व्यापक स्तरावर म्हणा, म्हणजे जागतिक स्तरावर म्हणा, आहे की नाही, मग देशाच्या स्तरावर म्हणा, आहे की नाही. म्हणजे आपण जगाची उदाहरणं घेऊ शकतो की ते प्राचुर्याच्या खूप शिखरावर आहेत,
जसं अमेरिका वगैरे म्हणतो की युरोप किंवा आपण बाकीचे पाश्चात्य देश म्हणतो, समजूया आहेत की नाही हा भाग वेगळा, कोणत्या तऱ्हेने आहेत हा भागसुद्धा वेगळा आहे, तो आताचा विषय नाही आहे. पण आपण थोड्या वेळ समजूया की त्याला आपण म्हणतो काय, डेव्हलप्ड कंट्री म्हणतो, विकसित देश म्हणतो. का विकसित आहे, कोणी ठरवलं आहे, पुन्हा. आणि जे ते नाही आहे म्हणजे भौतिकतेची पातळी लावून भौतिकतेची मोजमट्टी माप देऊन आपण त्यांना विकसित म्हणतो आहे मी. आणि जे भौतिकतेच्या विकासामध्ये बसत नाही, तुमची GDP काय आहे की नाही, तुमच्याकडे किती रिझर्व्ह फॉरेक्स आहे, त्याच्यावरून तुम्ही ठरवता की तुमचा विकसित आहे तुमच्या कोणत्या स्तरावर. आपण म्हणतो की आज आम्ही 4थ्या स्तरावर आलो आहे, जपानला मागे टाकलं आहे म्हणतो आहे की नाही. म्हणजे कशाच्या स्तरावर म्हणतो आहे, कशाचा आधार काय आहे, भौतिकतेचा आधार आहे. तुमच्याकडे पैसे किती आहे, पैशाचा साठा किती आहे, तुमच्याकडे सोनं किती आहे, किती टन सोनं आहे की नाही, याच्यावर आपण आपलं काय करतो मोजतो. आणि ते ह्या ठिकाणी ठीकच आहे, दुसरं काय आलो ना आहे की नाही. आध्यात्मिकताचा हा जो आहे मोजपट्टी आहे फार वेगळी मतपट्टी आहे. पण मुद्दा इथे हा आहे, स्वामीजी म्हणतात तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही आध्यात्मिकता बल नसेल तुमच्यामध्ये आणि जर भौतिक अभाव तुम्हाला दूर करायचा आहे तर भौतिक अभाव दूर होणार नाही, आणि झाले दूर तरी ते संघर्षाला निर्माण करतील. म्हणजे व्यक्तीच्या बाबतीत तेच आहे आणि समाजाच्या बाबतीत आहे, राष्ट्राच्या बाबतीत. तुम्ही उदाहरणं बघा, सगळ्या संपूर्ण जगाचा इतिहास बघा, नीटपणे स्वतःच्या डोळ्याने बघा की नाही, तर तुम्हाला दिसेल की किती खरं आहे. आपण जगाच्या बाबतीत काही करू शकत नाही, कारण सगळं राजकारण्यांच्या हातात असतं आहे की नाही. आपल्याला किती वाटलं तरी आपल्या हातात काही करू. आपण लोकशाही जरी म्हटली तरी पण त्यालाही काही मर्यादा आहेत आहे की नाही. जे लोकांचे जरी अधिक हे असलं, जनसत्ता जरी असली, पण त्याला मर्यादा आहे. 5 वर्षांपर्यंत तुम्हाला काहीच करता येत नाही की नाही. म्हणजे सगळी सत्ता कशांच्या हाती असते, ज्यांना तो प्रतिनिधी असतात, मग तो राजा असो की लोकप्रतिनिधी असो, MP असो की MLA, त्यांच्या हातात सगळी सत्ता आहे की नाही. तुमच्या हातात काय आहे, तुमच्या हातात जे आहे, तुमच्या हातात काहीच नाही असं नाही आहे की नाही. कारण तुम्ही जनसत्ता आहे, तुम्ही जन आहात ना, तुम्ही आहात ना. तुम्ही जर खरे झाले तर तुमचा देश पण मोठा होईल आहे की नाही. शेवटी देशाला मोठा कोण करतो, माणूसच करतो ना. आकाशातून देवदूत येत नाही तुम्हाला मोठं करायला, तुम्हाला महान करायला की नाही. ते कोण करतात, तुम्हीच करता. प्रत्येक व्यक्ती हा स्वतःसाठी असतो आणि जगासाठी असतो. तो स्वतःसाठी आहे आणि इतरांसाठी पण आहे. त्याची 2 भूमिका आहेत, 2 रोल्स आहेत. स्वतःसाठी जो स्वतःला मदत करू शकतो, इतरांना मदत काय करणार की नाही. म्हणजे ते आधी तुम्ही स्वतःला मदत करा, स्वतः सुरक्षित व्हा, मग इतरांना मदत करा. तुम्ही विमानात बसल्यानंतर ते तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतात आणि ते म्हणतात की ते ऑक्सिजनचं ते काही ऑक्सिजन कमी झाला तर ते खूप करून खाली पडतील ते, आणि मग आणखी एक सूचना देतात की तुम्ही लावा ते आणि श्वास घ्या, नसं नॅचरल घेता, स्वाभाविकपणे घेतात तसं श्वास घ्या. आता तुमच्या बाजूला त्याला जमत नाही आहे किंवा त्याला लहान मुलगा आहे, त्याला कळत नाही ते, तुम्ही त्याला मदत करायला पाहिजे आहे की नाही. त्याला तुम्ही मदत करा, कारण त्याला एवढं जमत नाही, त्याला लहान आहे तो, त्याला कळत नाही ते, कारण त्याच्यासाठी पण स्वतंत्र आहे की नाही. पण त्याला हाताळता येत नाही ते. मग सूचना काय असते, तुम्ही घाला, आधी श्वास घ्या, मग त्याला मदत करा. सोपी आहे, बिलकुल सिंपल आहे, कॉमन सेन्स आहे. तसं नाही केलं तर काय होईल आहे, तसं नाही केलं तर काय होईल आहे. तुम्ही त्याला मदत करायला जाल, पण तुम्हाला श्वास घेता येत तर तुम्ही मदत कशी करू शकाल. तुम्ही स्वतः श्वास नीट घेऊ शकले की त्याला मग तुम्ही मदत करू शकाल. तसंच आहे की नाही. सर्वसामान्य माणसांसाठी जगामध्ये आधी स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका की नाही. ज्याचे अरत्र नाही त्याचे परत्रही नाही, हे सर्वसामान्यांसाठी अगदी बरोबर आहे, तंतोतंत आहे. ज्याचं इथंच नाही त्याचं परत्र कसं, परत्र म्हणजे परलोक की नाही. जो इथेच यशस्वी होत नाही तो परत त्याचं कसं काय होणार. पण आपण इथं यशस्वी होण्याच्या दृष्टीने त्याच्याकडे पुन्हा पाठ फिरवली तर इथे म्हणतात तुमचं हे गेलं आणि तुमचं ते गेलं, न माया मेली न राम असं म्हणतात ना. त्याला हेही नाही मिळालं आणि तेही मिळालं नाही, हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. परंतु तुम्ही माणूस करतो काय, हे करता करता आपण ढकलत जातो, नंतर करू, पुढे बघू, कारण हे जरा आधी नीट करून घेऊ आणि मग आरामाने सावकाश निश्चिंत झाल्यानंतर आता काही काळजा नाही आहे, मग आपण तिकडे लक्ष देऊ. ते म्हणत आहे चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकत नसतात. नाही, हे पचणं कठीण आहे, हे करणंही कठीण आहे, त्याची धारणा होणं पण कठीण आहे.
कारण तसं असतं तर आपण तसं केलं असतं. तसं काही आपण करत नाही. याचं कारण ते आपला हा विषय समजलेलाच नाही आहे की नाही. म्हणजे माणूस जर चांगला झाला नाही की नाही, माणसाचं मन चांगलं झालं नाही की नाही, सगळे प्रॉब्लेम जगाचे मनस्वास्थ्याच्या बाबतीत आहे बघा. सगळ्या जगाचं म्हणजे तुम्ही त्याचं एक सार काढा, प्रॉब्लेमचं सार काढा. सगळ्यात प्रॉब्लेमचं मूळ काय आहे? मूळ हे आहे की माणसाचं मन जोपर्यंत स्वस्थ होत नाही, जसं शरीर स्वस्थ होत नाही तर आपण काय करू शकत नाही की नाही, तसंच आपलं मन जर ठीक नसेल तर काहीच करू शकत नाही की नाही. जगामध्ये अशांती आहे, याचं कारण आहे आपलं मन अशांत आहे. अशांत मन सगळीकडे अशांती पसरवतं की नाही. धृतराष्ट्र दुर्योधन हे अत्यंत अशांत होते. तस्य मूले धृतराष्ट्रो मनीषी असं म्हटलं आहे महाभारतामध्ये. या सगळ्या पाप मूलवृक्षाचं मूळ काय आहे? तस्य मूले, तस्य षष्टी आहे. त्या वृक्षाचं मूळ म्हणजे धृतराष्ट्र आहे. आणि धृतराष्ट्राला विशेषण दिलं आहे अमनीषी. आता मनीषी म्हणजे विचारी किंवा विचार करणारा, चिंतन करणारा मनीषी म्हणतात. गीतेमध्ये मुनी म्हटलं आहे. मननशीला इति मुनी. तो मनन करतो, विचार करतो, चिंतन करतो, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो की नाही. भविष्य बघतो म्हणजे भविष्याकडे बघतो, याचा परिणाम पुढे काय होईल आहे. प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वकच करतो. महाभारत म्हणतं आहे तस्य मूले धृतराष्ट्रो, त्याचं नाव घेतलं आहे धृतराष्ट्रो मनीषी, म्हणजे अमनीषी, विचार न करणारा, अविचारी. स्वामींनी फार छान म्हटलं आहे, महाभारताचं व्याख्यान दिलं आहे, प्रत्येकाचं त्यांनी विश्लेषण केलं. धृतराष्ट्राविषयी म्हटलं आहे तो धर्मभीरू होता आणि दुबळ्या मनाचा होता असं म्हणतं स्वामी. फार छान म्हटलं आहे तिथे. धृतराष्ट्राविषयी त्यांनी म्हटलं आहे तो धर्मभीरू होता. त्याला वाटायचं माझ्या हातून काही अधर्म व्हायला नको, पाप व्हायला नको, परंतु त्याला स्वतःला पुत्रमोहामुळे आवरता यायचं नाही स्वतःला की नाही. आणि त्याच्यामुळे जे काही केलं त्याने ते सगळं विनाशाकडे नेणारच नेणार. अंतिम विनाश, सर्वनाश, महासंहार, त्यालाच आपण महाभारत म्हणतो की नाही. त्याची मुळं कुठे होती? म्हणून युनोचं जे आहे ना की वाक्य आहे ते युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनचं वाक्यच आहे की युद्ध होतात जगामध्ये, ती कुठे होतात? आधी ती तुमच्या मनात होतात आणि नंतर मग ते बाहेर होतात की नाही. त्यांनी म्हटलं की रामकृष्ण मिशनचं जे सगळं हे आहे म्हणजे आमचे प्रिन्सिपल्स आहेत सगळे त्याच्याप्रमाणे त्यांनी ते डिक्लेअर केलं आहे की स्वामी विवेकानंद, जुनं तर फार नंतर झाले, अलीकडलं आहे ते, दुसऱ्या महायुद्धानंतर झालं आहे ते आहे की नाही. स्वामी त्यांनी म्हटलं रामकृष्ण मिशनची सगळी जी आहेत प्रिॲम्बल म्हणा किंवा त्याची जे आमची जे प्रणाली आहे, कार्यप्रणाली आहे की नाही, ती बरोबर त्याच्याप्रमाणे ते युनोच आहे म्हणतं. युद्ध आधी जे काही विनाशाची बीजं आधी मनात पेरली जातात, विनाशकालय विपरीत बुद्धी म्हणते जातं की नाही. बुद्धी भ्रष्ट होते, विचारशक्ती खुंटते की नाही. आणि त्या सगळ्यांच्या मागे काय असतं? आध्यात्मिकता असते की नाही. तुमचं आध्यात्मिक जर बेस, फाउंडेशन किंवा आधार हा जर स्ट्रॉंग असेल तर की नाही, तर मग तुम्ही पण बलशाली होता, तो देश पण बलशाली होतो की नाही, तर राष्ट्र पण बलशाली होतो. म्हणून स्वामी म्हणतात आत्म्याप्रमाणे, आत्मा जसा अनादि अनंत अविनाशी आहे त्याच्याचप्रमाणे आमचा देश आहे आणि त्या भारताचे सुपुत्र आहोत की नाही. आपला देश अनादि अनंत आणि अविनाशी का आहे? त्याचं आध्यात्मिक फाउंडेशन खूप स्ट्रॉंग आहे. प्रचंड आघात झाले आणि होतात आहे. सगळं जग पूर्ण शक्तीनिशी आपल्या विरुद्ध उभं राहिलं आहे. त्याच्या पुढे तोंड देऊन छाती ठोकपणे उभं राहायला भौतिक शक्तीची गरज आहे की नाही, अस्त्रशस्त्रांची गरज आहे, सामरिक पॉवर पाहिजे. परंतु ते असूनसुद्धा कित्येक देश रसातळाला गेले, कित्येक संस्कृती नष्ट झाल्या, नामशेष झालेल्या आहेत किंवा नामालाच उरल्या आहेत, फक्त नामालाच उरल्या आहेत, काही राहिलं नाही शिल्लक. जो 50 होत्या त्याच्यापैकी गेल्या 2-3 राहिले आहेत फक्त, चायनाचे, भारताचे, आणखी 1 कोटी जसे इजिप्त वगैरे जे असेल, बाकी सगळं मिळालं आहे. याचं कारण काय? आध्यात्मिक शक्ती नाही आहे. भारताचा प्रचंड आघात झाले, प्रचंड झाले, पण ती आध्यात्मिक शक्तीमुळे. भौतिकता प्रचंड होती भारतामध्ये. म्हणजे 10,000 वर्ष आपण धरूया, 10,000 म्हणजे भारताच्या इतिहासात काहीच नाही आहे की नाही. आपण हजारो याच्यात मोजतो आहे
काहीच नाही आहे. पण तो पण 10,000 धरूया. भारत हा संपन्न देश होता सगळ्याच बाबतीमध्ये, कशाच्याच बाबतीत कमी नव्हता. आणि ती संपन्नता आपल्याला मिळाली, सगळं लुटून गेलं. आक्रांत लोकांनी सगळं लुटून गेलं. ब्रिटिशांनंतर सगळं लुटून गेलं. 45 ट्रिलियन्स लोक आपल्याला लुटल्या गेले. किती मोठी अमाऊंट आहे, जे काय असेल ते. परंतु अजूनही आपण पुन्हा उभे आहोत. पुन्हा आपण GDP वाढवत आहोत. 600 वर गेला आहे, 650 वगैरे. हे फिगर्स आहेत त्या. ते खोटे असतील खरे असतील तो विषय नाही आपला. परंतु आपण पुन्हा पुन्हा उभे राहतो की नाही. त्याला रेझिलियन्स म्हणतात की नाही. स्वामीजी म्हणतात त्याला की आघात पचवून पुन्हा आपण उभे राहतो. कशाच्या बळावर? आध्यात्मिकच्या बळावर. हा संदेश सगळ्यांसाठी आहे, व्यक्तीसाठी सुद्धा आहे की नाही. ते असेल तर तुम्हाला मृत्यू नाही आहे की नाही. म्हणून ते महाभारताचं जे आहे की यतो धर्मस्ततो जय. हा, जिथे धर्म आहे तिथे जय आहे, म्हणजे सक्सेस आहे. जिथे धर्म आहे म्हणजे न्यायनीती आहे. जिथे अध्यात्म आहे, कारण अध्यात्माशिवाय धर्म होत नाही की नाही. अध्यात्म नसेल तर न्यायनीती होत नाही, आणि न्यायनीती नसेल तर भौतिकता स्वतःचाच नाश करते. लक्षात घ्या. दुसरं कोणी महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, पहिलं महायुद्ध झालं, कोणी कोणाला नष्ट केलं की नाही. युरोप पूर्ण पिछराक झाला होता की नाही. पुन्हा उभं राहा. जपान बघा ना, जपानवर नंतर कुठे बॉम्ब नाही पडले. हिरोशिमा नागासाकी नंतर कुठे बॉम्ब नाही पडले की नाही. माणसाने माणसाला नष्ट केलं, बेचिराक केलं. संस्कृतीने संस्कृतीला नष्ट केलं बघा की नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की आध्यात्मिकची काही गरज नाही की नाही. मग स्वामीजी म्हणणारे कमीत कमी तुमच्या अस्तित्वासाठी त्याला तुम्ही हे द्या ना. तुमचं अस्तित्व आहे ना ते. तुम्हाला आम्हाला श्वास घेण्याची काही गरज नाही आहे, आम्हाला जेवणाची काही गरज नाही आहे. अरे तुम्ही श्वास नाही घेतला तर तुम्ही जगणार कसे की नाही. तुम्ही कसे जगणार? मग इथे स्वामी म्हणतात अरे तुम्ही आध्यात्मिक मदतीच्या खालोखालच बौद्धिक उन्नतीसाठी केलेल्या सहाय्याचे स्थान आहे. विद्यादान हे अन्नदानापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. ते प्राणदानापेक्षा देखील श्रेष्ठच, कारण ज्ञानच माणसाचे खरे खरे जीवन होय. हे ज्ञान म्हणजे सगळं ज्ञान, पण आध्यात्मिक ज्ञान. तुम्ही माणूस आहात हे ज्ञान. तुम्ही जीव आत्मा आहात. तुम्ही अयम आत्मा ब्रह्म आहात. हा आत्मा हा ब्रह्म आहे. तुम्ही काय आहात? विश्वासी विश्वरूप आहात तुम्ही. म्हणून त्याला महानिर्वाण मृच्छती, निर्वाण मृच्छती म्हटलं गीतेमध्ये की नाही. तुम्ही विश्वरूप आहात. तुम्ही जीव नाही आहे, तुम्ही मनुष्य नाही आहे, हे ज्ञान. तुम्ही मनुष्य म्हटलं की स्वतःसाठी करणार फक्त की नाही, आणि इतरांचा घात करून स्वतः जगणार. प्रत्येक माणूस तसंच करतो ना. तुम्ही जगा ना बाबा, पण इतरांचा घात करून त्याला स्वामीजी म्हणजे इंडिसेंट कॉम्पिटिशन म्हटलं आहे. विकृत आहे ते की नाही. दुसऱ्यांना मागे लोटून तुम्ही समोर जाण्याचा प्रयत्न करता, दुसऱ्याचा घात करून की नाही. जशी अमेरिकेची स्टेट पॉलिसी आहे, ते अमेरिका फर्स्ट म्हणजे काय, ती स्टेट पॉलिसी आहे. सगळं जग जरी शून्य झालं तर आम्हाला त्याची फिकर नाही. आम्हाला जगायला, आम्ही उत्तम तऱ्हेने जगायला म्हणजे काय, आम्ही भोगवेलाच उत्तम तऱ्हेने भोगले पाहिजे की नाही. ही काही पॉलिसी असू शकते. याला असा अर्थ आहे आध्यात्मिकता तिथे शून्य आहे, आणि शून्य नसेल तर शून्यतेकडे जाते आहे. आणि भारताने जर असंच केलं तर आपण आपल्या सर्वनाशाची बीजं रोवतो आहेत आहे की नाही. कारण ते फार यामिमां पुष्पितां वाच प्रवदंती विपश्चिता. मूर्ख लोक अशा प्रकारचे फुल्लवित प्रफुल्लीची वाणी बोलतात आणि आपण त्यांनी मूर्ख बनतो. तर झाड आहे ना, पुष्पितां वाच म्हटलं आहे, बोलतं. वाच म्हणजे बोलतात. झाड आणि खूप गुलमोहर खूप झाड अगदी फुलंच फुलं की वा काय सुंदर आहे. आंब्याचं मोहर किती सुंदर आहे. झाडाचं आंब्याचं पान सुद्धा दिसतं, नुसतं मोहरचं मोहर दिसतो आहे की नाही. तशा प्रकारे तुम्हाला आकर्षित करणारी बोलणे बोलतात, पण ते काय अविपश्चिता, मूर्ख लोक आहेत ते. गीता म्हणते वेदवादरता पार्थ अन्यदस्ती नान्यदस्ती ती वादिनः. आणि ते शास्त्राचं म्हणतात वेदवादरता, म्हणजे ते सुद्धा शास्त्र देतील. ते देत नाही त्यांचं बोलायलाच नको आहे की नाही. पण जे वेद येते ते वेदवादरतः पार्थ, हे पार्थ तेच उदाहरण देतात. न अन्यत अस्ति इति वादिनः. हे सोडून दुसरं काही नाही असं म्हटलं ना, आपण आपल्या नाशाची बीजं रोवतो आहे की नाही. म्हणून इथे म्हणतात की
अध्यात्मज्ञान ही अशी एकच वस्तू आहे की जी आपल्या दुःख कष्टांचा कायमचा अंत करण्यास समर्थ आहे. कायमचा दुःख कष्टाचा नाश झाला पाहिजे की नाही. कारण जीवनाचं तत्व आहे दुःख कष्ट आहे की नाही. दुःखाशिवाय की नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे. खरंच कोणीच नाही जगात सुखी आहे की नाही. प्रयत्न करतो आपण, पण सुख होण्याच्या प्रयत्नामध्ये दुःखाचे डोंगर आपण उभे करतो आहे की नाही. कारण लक्षात येत नाही आपल्या दुःख सुख कशात आहे, शांतीमध्ये आहे. जर तुम्हाला शांती नसेल तर सुखाचा विचार करू नका. अशांतस्य कुतः सुखम. आपण शांतीकडे जातच नाही आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये बाजूच्या जीवनामध्ये सतत अशांती उत्पन्न करतो आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण काय करतो, आपण सुखी होऊ असं इच्छितो. सुखी होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, पण स्वतःचं मनही खराब करतो आणि भोवताची परिस्थिती पण खराब करतो आणि मग सुखाची अपेक्षा करतो. कुठं सुख प्रश्न आहे. कसं शक्य आहे ते की नाही. कसं शक्य आहे तुम्ही, कसं शक्य आहे ते. शक्यच नाही आहे, कारण मुळातच चूक झालेली आहे. म्हणून तुम्हाला सहाय्य करायला पाहिजे, इतरांना सहाय्य करायला पाहिजे. मदत करा, इतरांना मदत करा. पण खरी मदत काय हे पण तुम्ही लगा. म्हणूनच मनुष्याला आध्यात्मिक सहाय्य करणे हा त्यावर सर्वश्रेष्ठ उपकार होय. तुम्ही स्वतःवर खरोखरच उपकार करता आणि पर्यायाने इतरांना पण स्वतःवर उपकार न करता इतरांना उपकार करणं हे जगात लोक फारच कमी असतात. त्यांना आपण संत वगैरे म्हणून महात्मा म्हणतो, अवतार पुरुष म्हणतो. असे लोक फारच कमी असतात. आपण त्यांचा विचार जास्ती करू शकत नाही, यावेळी तरी करू शकत नाही. आपण साधारण लोक, सामान्य लोक, कॉमन मॅन काय करू शकतो. तुम्ही स्वतःला मदत करा, आध्यात्मिक मदत करा आहे की नाही. कमीत कमी एक वाईट माणूस तर कमी होईल एवढं तर तुम्ही सगळं जगाला करू शकाल. एक आध्यात्मिक बलसंपन्न माणूस झाला तर तो एक वाईट माणूस निगेटिव्ह फॅक्टर जगामधनं कमी होईल. केवढी मोठी मदत आहे. एका दुर्योधनाने काय प्रचंड नुकसान केलं कल्पना करा. एका रावणाने काय प्रचंड नुकसान केलं आहे तुम्ही कल्पना करा. एका हिटलरनी, मुसोलिनी आहे, स्टॅलिन आहे, बरेच लोक आहेत, ते नावं कशाला घ्यायचे आहे की नाही. नावं घेण्यात काही हशील नाही आहे. कारण काय थोड्याफार फरकाने सगळीकडेच आहे ते. म्हणजे एक चुकीचा माणूस, चुकीच्या कल्पनेचा माणूस, चुकीच्या विचारांचा माणूस आहे की नाही. हिटलरनं काय म्हणतो ते सगळे प्रजाती नष्ट करून टाका आहे की नाही. ते आर्यन आहेत वगैरे वगैरे काहीतरी विचित्र, पण ते झालं आणि इतिहास आहे तो. जर्मनीमध्ये हिटलरचं नाव घेतलं ते म्हटलं त्याला तुम्हाला तुरुंगातच टाकतील. इतके ते हुशार लोक आहेत बघा. ते नाही त्याचं नाही, त्यांनी तो खूप वाईट माणूस होता तो की नाही. त्याचं नावसुद्धा घ्यायला नाही पाहिजे कोणी. इतके ते सजग आहेत त्या बाबतीमध्ये. म्हणून आपण सहाय्य करण्याच्या गोष्टी करतो, स्वतःला मदत करण्याच्या गोष्टी. प्रत्येकाला स्वतःला मदत करायचं, प्रत्येकाला स्वतःला उभं राहायचं आहे, प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, उंची वाढवायची आहे आपली की नाही. पण त्यासाठी तुम्ही इकडे जर दुर्लक्ष करून जर विचार केला तर तुमची उंची वाढणार नाही. तुम्ही काय तुमचं अधिष्ठान तुमचं की नाही. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च. गीतेचे प्रत्येक अध्याय शेवटला शो फार सुंदर असतो आहे की नाही. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा, मी जगाचा आधार मी आहे की नाही. माझ्याकडे लक्ष द्या की नाही. भगवान म्हणतात ब्रह्मणो ही. इतकंच काय बी ब्रह्माचा पण आदर्श आहे. ज्याचा आधार सगळं जग आहे त्याचा आधार पण मी आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम. हे ब्रह्म कसं आहे. अमृतस्या व्ययस्य च आहे की नाही. अमृत आहे म्हणजे अव्यय म्हणजे अविनाशी आहे, नष्ट नाही होत. सगळं जग नष्ट होते, नष्ट होत नाही. आनंददायी आहे. अमृतस्या व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य. म्हणजे खरं काय आहे, सत्य काय आहे, शाश्वत सत्य काय, ज्याच्यावर जग आधारलेलं असतं ते मी आहे. शाश्वतस्य. आणि शेवटला फार सुंदर आहे. सुखस्य एकांतिकस्य च. त्याचा आधार मी आहे की नाही. एकांतिक सुखाचा आधार मी आहे. तुम्हाला एकांतिक म्हणजे आणखी दुसऱ्या ठिकाणी म्हटलं आहे अक्षय सुखम एकांतिक. दुसरीकडे म्हटलं की दुसरीकडे पण उल्लेख आहे. इथे शेवटी आहे 4थ्या अध्यायात शेवटचा श्लोक आहे. सुखस्य एकांतिकस्य च. एकांतिक सुख म्हणजे ते दुःखाचा नाम नाही सुद्धा नाही, अगदी दुःखाचा उल्लेखसुद्धा नाही आहे. किंचित मात्र कणमात्र दुःख नाही, त्याला एकांतिक सुख म्हणतात. त्याचा आधार मी आहे की नाही. हे जर घडायचं असेल ब्रह्मणो ही प्रतिष्ठा. ब्रह्माचा आधार घ्या, देवाचा आधार घ्या, अवताराचा आधार, महापुरुषांचा संतांचा आधार घ्या. ते किती तुम्हाला पुरसटलेलं किंवा खोटं वाटत असेल किंवा काही कामाचं वाटत नसेल, पण खरं शेवटी तेच आहे की नाही. तेच आहे
याचा अर्थ बाकीचं काही महत्त्वाचं नाही आहे, पण बाकीचं महत्त्वाचं आहे, पण त्याचं मूल्य फार अल्प आहे. नाल्पे सुखमस्ती भूमा एव तत्सुखम उपनिषद म्हणतात. अल्पामध्ये काही सुख नाही आहे, छोट्यामध्ये काही सुख नाही आहे. भूमा एव व्याप्त आहे, विशाल आहे की नाही, त्याच्यामध्ये सुख आहे की नाही. छोट्यामध्ये सुख नाही आहे की नाही. तुम्ही जितके मोठे व्हाल, म्हणजे तुम्ही जितके व्यापक व्हाल, तुमचे व्यक्तित्व जितकं व्यापक होईल तितके सुखी आहात तुम्ही. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करणार, माझंच मीच प्रथम, अमेरिका फर्स्ट म्हणणार. तुम्ही काय करता, स्वामी म्हणतात ते ज्वालामुखी रूप आहे अमेरिका. तर हा जो मुद्दा आहे हा कर्माचं रहस्य आहे की नाही. सगळेजणच कर्म करतात आहे, पण त्याचं रहस्य न जाणता करतात आहे की नाही. मग गीता तुम्हाला जाणवून देते हे रहस्य आहे. तुम्ही करता आणि तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता की नाही. कौरव जन्मभर त्यांनी कटकारस्थानं केले, ते काय केले, विनाशाकडे नेलं आहे की नाही. कृष्णाने खूप ॲक्टिव्ह होता. कृष्णासारखा ॲक्टिव्ह कोण आहे की नाही, पण त्यांनी जगाच्या भल्यासाठीच केला आहे की नाही. निस्संग होता तो की नाही, तो नेहमी निस्संग होता. म्हणून फक्त एकच बघू, भगवद्गीतेचे मूल सूत्रच आहे, निरंतर कर्म करा पण त्यात आसक्त मात्र होऊ नका. भगवान कृष्णाचं मॉडेल आहे बघा, जन्मभर फुल्ली ॲक्टिव्ह आहे बघा. दोन आहे, फुल्ली ॲक्टिव्ह आहे आणि स्वतःसाठी काहीच केलेलं नाही आहे. ते महापुरुषांचं लक्षण आहे. कृष्णाने स्वतःसाठी काहीच केलं नाही आहे, रामाने स्वतःसाठी काहीच केलं नाही आहे, विवेकानंदाने स्वतःसाठी काहीच केलं, संतांनी स्वतः काहीच केलं नाही, स्वतःचा विचारच केला नाही, म्हणून लोक त्यांच्यावर प्रेम करतात. ज्ञानेश्वर महाराज स्वतःसाठी काहीच केलं नाही, लोक त्यांच्यावर प्रेम का करतात, कारण त्यांनी स्वतःसाठी काय केलं नाही आहे ना. शिवाजी महाराजांनी आता आपलं ह्याचं उदाहरण आहे, त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही. ते तुम्हाला समजेल म्हणून सांगतो आहे की नाही. शिवाजीने स्वतःसाठी काहीच केलं नाही आहे आणि त्यांच्या आईने त्याला तसे शिकवलं नाही स्वतःसाठी करा म्हणून की नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज महान सगळे पुतेच पुत्र आहे, जगभर त्यांनी शिवाजी उदवते. आता तर जास्ती होतो आहे. याचं कारण काय आहे, त्यांनी स्वतःसाठी काही विचारच केला नाही आहे. त्याला अध्यात्म म्हणतात. तुम्ही एका शरीरात बद्ध झालेले मनुष्य नाही आहे, तुम्ही व्यापक आहात, विश्वरूप आहात आहे की नाही. सहस्रभाव हो विश्वमूर्ते आहे की नाही, अर्जुन म्हणतो की नाही. तुम्ही विश्वरूप आहात, तुम्ही शरीरामध्ये बांधलेलं नाही, शरीरामध्ये बद्ध नाही आहे. शरीर काय आहे नाही आहे की नाही, त्याचं काही नियम नाही आहे. परंतु तुमचं जे खरं अस्तित्व आहे ते कधीच अस्तित्वहीन होऊ शकत नाही, ते सदाचंच आहे की नाही. आणि ते सदाचंच तुम्ही एक, त्यालाच म्हणता अयम आत्मा ब्रह्म. हे जे तुम्ही म्हणता ना, ते हे तुम्ही नाही आहेत, तुम्ही ब्रह्म आहात की नाही. आपण पुढच्या महिन्यात पुन्हा हाच विषय बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. ओम